लोकांचं लोकजीवन, सांस्कृतिक गोष्टी, धार्मिक बाबी ह्या सर्वांचं बारीक जे वर्णन आहे ते आपल्या या ग्रंथामध्ये सापडतं. आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणची जी आर्थिक नीती आहे याचासुद्धा अंतर्भाव आपल्या या ग्रंथामध्ये सापडतो. म्हणजे सिंध प्रांतातील लोकांचं लोकजीवन कसं आहे, त्यांचं रहन सहन, राहणीमान, त्यांच्या उपजीविकेची साधनं कसं आहे, शेती पद्धतीबद्दल त्यांनी बरंचसं लिहून ठेवलं आहे. म्हणजे सिंध प्रांत हा सुजलाम सुफलाम प्रांत होता आणि या प्रांतांचं वर्णन या चेचनामा या ग्रंथामध्ये सापडतं आहे. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये सामाजिक माहिती देणारे ठराविक ग्रंथ आहेत आणि सिंध प्रांताची जर आपल्याला माहिती जर समजून घ्यायची असेल तर चेचनामा हा जो ग्रंथ आहे तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कारण की सिंध प्रांतातील सामाजिक जीवनाबद्दल या ग्रंथामध्ये जास्तीत जास्त लिखाण आपल्याला सापडतं. त्यानंतर आपण पुढचं साधन पाहू. 6वं, हे इतिहासकार आहेत, हे लक्षात घ्या. जियाउद्दीन बर्नी. सुलतानशाही कालखंडामधील हे एक इतिहासकार आहेत. त्यांनी काही ग्रंथाचं लेखन करून ठेवलं आहे. या ग्रंथामध्ये आपला सुलतानशाहीची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातील पहिला ग्रंथ आहे तारीख ए फिरोजशाही. तारीख ए फिरोजशाही. आता हे लक्षात घ्या, या ग्रंथाच्या नावावरून आपल्याला समजतं की फिरोजशाहची याच्यामध्ये माहिती असणार आहे. जियाउद्दीन बर्नी हा तारीख ए फिरोजशाही या ग्रंथाचा कर्ता आहे. या ग्रंथामध्ये सुलतानशाहीविषयी महत्त्वाची माहिती विशद केलेली आहे. बर्नी मोहम्मद बिन तुगलकाच्या दरबारात नाजिम या पदावरती होता. हा बर्नी जो आहे तो नाजिम या पदावरती होता, म्हणजे तो स्वतः अधिकारी होता सुलतानशाही कालखंडामध्ये. त्यामुळे तो सुलतानाच्या जास्तीत जास्त मर्जीतील होता. महत्त्वाची जी कामं आहेत ती सुलतान जियाउद्दीन बर्नीवरती सोपावत होता. आणि साहजिकच या सर्व सुलतानाची लहान लहान ज्या बाबी आहेत या बाबीमध्ये अंतर्भाव किंवा त्या बाबींचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जियाउद्दीन बर्नीचा हस्तक्षेप होता. त्यामुळे सुलतानाच्या बारीक गोष्टी ह्या जियाउद्दीन बर्नीला माहिती होत्या आणि त्यामुळे या तारीख ए फिरोजशाही या ग्रंथामध्ये ते आपल्याला दिसतात. म्हणजे इतर ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही आहेत, परंतु तारीख ए फिरोजशाहीमध्ये फिरोजशहाचं अत्यंत लहान लहान बाबींचं वर्णन आपल्याला सापडत आहे. त्याचबरोबर ती फिरोजशाह कालखंडामध्ये अमीर आणि उमराव यांची सुद्धा माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये सापडते. अमीर आणि उमराव म्हणजे सरदार जे आहेत या सरदारांबद्दल त्यांची माहिती दिलेली आहे. ते डिटेल माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये सापडते. जियाउद्दीन बर्नीचा दुसरा ग्रंथ आहे फतवा ए जहादरी. फतवा ए जहादरी. आता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा कर्ता सुद्धा जियाउद्दीन बर्नी आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे फतवा ए जहादरी हा ग्रंथ जो आहे तो फक्त राजकीय बाबींवरती प्रकाश टाकत आहे. म्हणजे राजकीय विश्लेषण या ग्रंथामध्ये आहे. जसं आपण प्राचीन कालखंडामध्ये जर पाहिलं तर चाणक्य यांनी राज्यसंस्थेविषयी काही लिखाण करून ठेवलेलं आहे. म्हणजे राजा, प्रधान, सैनिक, प्रशासन व्यवस्था कशी असावी, सैनिक व्यवस्था कशी असावी, आरमार कसं असावं, किल्ले कसे असावे, किल्ल्यावरचे अधिकारी कोणते असावे वगैरे वगैरे जे प्रशासनाची जबाबदारी, कर्तव्य जे आहे ना याची मांडणी आपल्याला चाणक्याच्या ग्रंथामध्ये सापडते. त्याचबरोबर ती मराठा कालखंडामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला अष्टप्रधान मंडळाची माहिती मिळते. मग या अष्टप्रधान मंडळामध्ये राजा, अष्टप्रधान मंडळाची इतर जी कर्तव्य, जबाबदारी, अधिकार सर्व जे आहेत याचं वर्णन आपल्याला त्यामध्ये सापडतं. हे लक्षात घ्या. म्हणजे आज्ञापत्र या ग्रंथामध्ये रामचंद्र पंत अहमद यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तो राजकीय स्वरूपाचा ग्रंथ आहे. सेम तसंच सुलतानशाही कालखंडामध्ये फतवा ए जहादरी हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये काय आहे तर सुलतानशाहीचे जे राजा आहे किंवा ज्याला आपण सुलतान म्हणतो या सुलतानाची कर्तव्य कोणची आहेत,
अधिकार कोणते आहेत, त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या वगैरेंचं जे आहे विश्लेषण आहे ते त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर ती चांगल्या राजाची किंवा सुलतानाची लक्षणं कोणती आहेत, त्याची धोरणं कोणती असावीत याच्याविषयी भाष्य हा ग्रंथ देत असतो आहे. म्हणजे डिटेलमध्ये लहान लहान बाबींचं वर्णन याच्यामध्ये राजाबद्दल करून ठेवलं आहे, प्रशासनाबद्दल करून ठेवलं आहे. एकंदरीत काय तर सुलतान काळातील जी प्रशासन व्यवस्था आहे या प्रशासन व्यवस्थेचं विवेचन आपल्याला या ग्रंथामध्ये सापडतं. त्यामुळे ऐतिहासिक साधन म्हणून या ग्रंथाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच्यानंतरचा 7वा ग्रंथ आहे तारीख ए मुबारक शाही. 7वा ग्रंथ आहे तारीख ए मुबारक शाही. या ग्रंथांचा जो कर्ता आहे तो आहे अब्दुल्ला सिरहिंद. अब्दुल्ला सिरहिंद हा या ग्रंथाचा कर्ता आहे. याने तुघलक घराण्याचे शेवटचे जे सुलतान आहेत त्यांची माहितीचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. त्याचबरोबर ते सय्यद आणि लोधी घराणं म्हणजे तुघलक घराण्यानंतर सय्यद आणि लोधी घराणं गादीवरती आलं तर यांची जी माहिती आहे ती आपल्याला या ग्रंथामध्ये सापडते. त्यांचं प्रशासन असेल किंवा इतर जी माहिती आहे या सर्वांची माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये सापडते. पुढचा 8वा ग्रंथ आहे किंवा इतिहासकार म्हणू आपण अमीर खुसरो. जियाउद्दीन बर्नीनंतर सुलतानशाही कालखंडामधील जर महत्त्वाचा इतिहासकार कोणता असेल तर तो आहे अमीर खुसरो. तर यांनी काय केलं आहे, बऱ्याचशा ग्रंथाचं लेखन केलं आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे यांनी सलग इतिहासाचं लेखन केलेलं नाही आहे. तर इतिहासामध्ये एखादी घटना झाली किंवा एखादा प्रसंग असेल त्या प्रसंगावरती त्यांनी काय केलं आहे, त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणावरती एखादी घटना झाली त्या घटनेचंच वर्णन आपल्याला सापडतं. परंतु ते डीपमध्ये अत्यंत डीपमध्ये म्हणजे सखोलपणे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी मसनवी लिहिलेले आहेत. मसनवी म्हणजे प्रसंगाचं काही घटनांचं त्यांनी वर्णन केलं आहे. त्यातली पहिली मसनवी आहे किरान ऊस सादीन. किरान ऊस सादीन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मोहम्मद घोरी जो आहे तो बालबनचा मुलगा युवराज मोहम्मद याच्या पदरी तो नोकरी करत होता. त्यांनी मुइझुद्दीन कैकुबाद, जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक शहा, गियासुद्दीन तुघलक यांच्या पदरी नोकरी केलेली होती. त्यामुळे दरबारातील बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान जे आहे ते अमीर खुसरो याला होतं. आणि मग त्यांनी त्याच्या आधारावरती म्हणजे ऐकून नाही प्रत्यक्ष डोळ्याने जे पाहिलं आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं. आणि काही ठिकाणी त्या प्रसंगाचा जो साक्षीदार आहे तोच होता, स्वतः तो त्या प्रसंगामध्ये तो प्रसंग त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला होता. त्यामुळे ह्या मसनवी ज्या आहेत ते ऐतिहासिक साधन म्हणून अव्वल आहेत. त्यातील पहिली मसनवी आपण घेतलेली आहे किरान ऊस सादीन. ही जी मसनवी आहे ती 1289 त्यांनी लिहिलेली होती. आणि या मसनवीचा विषय कोणता होता तर शरयू नदी तीरावरती सुलतान नासिरुद्दीन बुरहा खान व सुलतान मुइझुद्दीन कैकुबाद या पिता पुत्रांची ऐतिहासिक भेट झालेली होती. आणि मग या ऐतिहासिक भेटीचं जे वर्णन आहे ते आपल्याला या मसनवीमध्ये सापडतं आहे. म्हणजे ह्या घटनेचं त्यांनी काय केलं तर वर्णन करून ठेवलेलं आहे. अमीर खुसरोची 2 नंबरची मसनवी आहे मिल्ताह उल फुतूल. मिल्ताह उल फुतूल. आणि ही जी मसनवी आहे ती 1291 त्यांनी लिहिलेली आहे. 1291
त्यांनी ही मसनवी लिहिलेली आहे. या मसनवीचा जो विषय आहे जलालुद्दीन खिलजी, त्याचा पराक्रम या मसनवीमध्ये आपला सापडतो. जलालुद्दीन खिलजी यांनी स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ज्या काही मोहिमा आखल्या होत्या त्या मोहिमेपैकी महत्त्वाच्या ज्या 4 मोहिमा आहेत, या 4 मोहिमेचा विषय या मसनवीचा आहे. आणि अत्यंत सूक्ष्म माहिती त्या मोहिमांची आपल्याला याच्यामध्ये सापडते. म्हणजे मोहिमा का आखल्या, त्याच्यामागं कारणं कोणती, आणि मोहिमा आखून तो प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जो फायदा आहे खिलजी घराण्याला तो कसा झाला, म्हणजे थोडक्यात काय तर धोरणात्मक बाबीचा अंतर्भाव आपला या मसनवीमध्ये सापडतो. 3 नंबरची मसनवी आहे. 3 नंबरची मसनवी आहे देवल राणी खिजर खान. देवल राणी खिजर खान. आणि ही जी मसनवी आहे ती 1320 मध्ये अमीर खुसरो यांनी लिहिलेली आहे. अल्लाउद्दीनचा मुलगा खिजर खान, अल्लाउद्दीनचा मुलगा खिजर खान आणि नेहरवाल संस्थान जो राजा होता करण, त्याची मुलगी देवराणी. अल्लाउद्दीनचा मुलगा आणि करण या राजाची मुलगी यांचं जे प्रेमसंबंध आहे, या प्रेमसंबंधांची जी हकीकत आहे याचं वर्णन या मसनवीमध्ये आहे. म्हणजे ओळख होण्यापासूनचे नंतरच्या सर्व ज्या घटना आहेत, म्हणजे वैयक्तिक या खाजगी गोष्टीसुद्धा अमीर खुसरो याने काय केलं तर लिहून ठेवले आहेत. म्हणजे जे आपला माहिती कुठे सापडणार नाही अशी माहिती अमीर खुसरो यांनी त्याचं वर्णन करून ठेवलं. या प्रसंगावरती म्हणजे या दोघांची प्रेम कहाणीची हकीकत